सर्वोच्च न्यायालयात आज आमदारांच्या या अपात्रतेच्या संदर्भातली सुनावणी जेव्हा झाली तेव्हा कायद्याचं उल्लंघन केलं गेलं शिंदे गटाकडून असं सांगण्यात आलं, असा दावा करण्यात आला। तर दुसऱ्या बाजूला आपल्याच पक्षातल्या नेतृत्वाच्या विरोधात आवाज उठवणं हे उल्लंघन कसं काय, असा सवाल शिंदे गटाकडून उपस्थित करण्यात आला। जोरदार युक्तिवाद दोन्ही बाजूंनी झाला, कायद्याचा कीस पाडला जातोय। बघूया आज कोर्टात नेमकं काय घडलं, काय दावे प्रतिदावे करण्यात आले। सिब्बल यांनी केला। अभिषेक मनु सिंघवी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची बाजू मांडताना 10व्या सूचीच्या मुद्द्याचा आधार घेत युक्तिवाद केला। 10व्या सूचीनुसार शिंदे गटानं दुसऱ्या पक्षात विलीन होणं अनिवार्य असल्याचं सिंघवी यांनी सांगितलं। तसंच शिंदे सरकारचं बहुमत आभासी असून अपात्र आमदार त्यामध्ये सहभागी होऊ शकत नाही, असाही युक्तिवाद सिंघवी यांनी केला। अंतरिम आदेश देताना कोर्टानं बंडखोरांना अपात्र ठरवावं अशी मागणी सिंघवींनी कोर्टाकडे केली। त्यातला पहिला मुद्दा असा आहे की यापुढे डिस्क्वालिफिकेशन अपात्रतेचा मुद्दा हे माननीय सर्वोच्च न्यायालयापुढेच येणार, अन्यत्र कुणालाही त्याबद्दल निर्णय घेता येणार नाही। प्रसिद्ध वकील हरीश साळवे यांनी शिंदे गटाची बाजू मांडताना शिंदे गटानं पक्षांतर केलं नसल्याचं सांगतानाच पक्षात राहून नेतृत्व बदलल्यास चूक काय, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला। पक्षात राहून आवाज उठवणं हे पक्षांतरात मोडत नाही, असा युक्तिवाद साळवेंनी केला। शिंदे गटानं लक्ष्मण रेषा न ओलांडता पक्षांतर्गत आवाज उठवला असल्याचा दावा केला। तसंच तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतरच दुसऱ्या सरकारनं शपथ घेतल्याचं कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं। तसंच ही बाब पक्षांतरात मोडत नसल्याचं साळवेंनी कोर्टाला सांगितलं। पक्षातील 20 आमदारांचा पाठिंबा नसलेल्या व्यक्तीला मुख्यमंत्री पद बहाल करावं अशी आपली कल्पना आहे का, अशी विचारणा देखील साळवे यांनी यावेळी केली। या प्रकरणाची व्याप्ती पाहता हे प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। काही मुद्द्यांवर मोठ्या खंडपीठाची आवश्यकता असू शकते, असं सूचक मत सरन्यायाधीशांनी यावेळी व्यक्त केलं। निकाल समाधानकारक आहे। त्यांनी अफिडेविट सादर करायला सांगितलेलं आहे आणि कुठलाही जे विरोधी पक्षाने जे काही सरकारच्या विरोधात काही त्यांचे प्रेयर्स होते त्याला कुठलाही रिलीफ दिलेला नाही। सुप्रीम कोर्टाच्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आणि आजच्या निकालाच्या बाबतीमध्ये आम्ही समाधानी आहोत। आमचे जे ज्येष्ठ वकील आहेत त्यांनी सांगितलं की या संदर्भात संविधान पीठाचा हा विषय आहे, त्यामुळे तो संविधान पीठासमोर देखील जाणं महत्त्वाचं आहे, कारण 10th शेड्यूल आहे। आणि मला असं वाटतं की माननीय सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात असं सांगितलेलं आहे की हा कॉन्स्टिट्यूशन बेंचकडे पाठवायचा की नाही पाठवायचा या संदर्भातलं दोन्ही बाजूंचं जे म्हणणं आहे हे म्हणणं त्यांनी 1 तारखेपर्यंत सादर करावं। आता या प्रकरणी 1 ऑगस्टला पुढची सुनावणी होणार असून 27 जुलैपर्यंत शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाला सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करावं लागणार आहे। दरम्यान पुढच्या सुनावणीपर्यंत कोणत्याही आमदारांवर अपात्रतेची कारवाई न करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले, त्यामुळे त्या आमदारांना दिलासा मिळालाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। सर्वोच्च न्यायालयामध्ये आपण बघितलं आज दोन्ही बाजूंनी जोरदार असा युक्तिवाद करण्यात आला, आपापली बाजू मांडण्यात आली। पण या सगळ्याचे परिणाम इकडे महाराष्ट्राच्या राजकारणावर होण्याची शक्यता आहे। या दोघांचं सरकार महाराष्ट्रात आलं, पण या सरकारचा विस्तार, मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, हा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे। विरोधक त्या मुद्द्यावरून या दोघांवरही टीका करतायत। पण आता 1 तारीख मिळालेली आहे, त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार सुद्धा लांबणीवर पडणार आहे का, हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेला आलाय। दोन्ही गटांच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण। पुढील सुनावणी 1 ऑगस्टला। मंत्रिमंडळ विस्ताराचं काय, संपूर्ण राज्याला पडला प्रश्न। पावसाळा अधिवेशनापूर्वी विस्तार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 16 आमदारांवरील अपात्रतेच्या कारवाई संबंधी याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली। एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटाच्या वकिलांनी
कोर्टात युक्तिवाद केला। या प्रकरणाची सुनावणी येत्या 1 ऑगस्ट पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे। त्यामुळे महाराष्ट्राचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणार का असा प्रश्न संपूर्ण राज्याला पडलाय। नेमका पेच काय? कायदा राज्यघटनेनं मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी हरकत नाही, कायद्याने तशी बंदीही नाही। मात्र 16 आमदारांवर अपात्रतेची नोटीस, 16 आमदारांमध्ये मुख्यमंत्र्यांचाही समावेश। त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडणार अशी चर्चा सुरू झाली आहे। पण यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं स्पष्ट केलंय। न्यायालयीन प्रक्रियेचा आणि एक्सपान्शनचा कुठलाही संबंध नाही। आम्ही लवकरच एक्सपान्शन करू। राष्ट्रपतीची निवडणूक होती, त्यामुळे त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी होत्या। आता निश्चित मला असं वाटतं लवकरात लवकर एक्सपान्शन होईल। सध्याला सुप्रीम कोर्टानं 1 ऑगस्ट पर्यंत जैसे थे परिस्थिती ठेवली असली तरी मंत्रिमंडळ विस्तार नेमका कधी होणार याकडे राज्यातील जनतेसह शिंदे गटातील नेते आणि भाजप नेत्यांचंही लक्ष लागलंय, एवढं मात्र नक्की। प्रशांत लीला रामदास सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। एकनाथ शिंदेनी 40 आमदारांसह बंड केलं, राज्यातली शिवसेनेची सत्ता गेली। उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं। त्यानंतर खासदारांनी बंड केलं आणि खासदारांनी सुद्धा आता तिथं आपला वेगळा गटनेता निवडला। या सगळ्या दरम्यान आता एक नवी खेळी खेळण्यात आलेली आहे। शिंदे गटानं निवडणूक आयोगाला पत्र लिहून शिवसेना म्हणून आपल्याला मान्यता देण्याची मागणी या पत्राद्वारे केली। काल रात्री निवडणूक आयोगाला हे पत्र देण्यात आलंय। एकनाथ शिंदेंच्या स्वाक्षरीनं निवडणूक आयोगाला हे पत्र धाडण्यात आलंय। उद्धव ठाकरेंनी नियुक्त केलेली कार्यकारिणी बरखास्त करून नवीन कार्यकारिणी निवडल्याची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आली आहे। त्यामुळे निवडणूक आयोगानं जर मान्यता दिली तर शिवसेना शिंदेंच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे। शिंदे गटानं आता पक्ष ताब्यात घेण्याची लढाई सुरू केल्याची ही चर्चा आहे आणि त्यामुळे शिवसेना पक्षाची ही आरपारची लढाई ठाकरे शिंदेंमध्ये सुरू झाली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। तुम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पत्र पाठवलेलं आहे का? तुमचा जो गट आहे तोच गट शिवसेना असल्याचं तुम्ही पत्र पाठवलं आहे का? त्याला मान्यता? कालच लोकसभेमध्ये देखील 2/3 मेजॉरिटीने 12 खासदारांनी स्पीकरना पत्र दिलं की गटनेता बदलण्याचा। त्यामुळे विनायक राऊत पूर्वी गटनेते होते शिवसेनेचे, त्याऐवजी राहुल शेवाळे गटनेते म्हणून शिफारस केली आणि त्या शिफारसीला मान्यता लोकसभा स्पीकर साहेबांनी दिलेली आहे। आणि यानंतर लोकसभेच्या गटनेतेपदी राहुल शेवाळे हे अधिकृतपणे काम करतील, हे कालच हा निर्णय झालेला आहे। आम्ही निवडणूक आयोगाकडे देखील रितसर अर्ज तसा केलेला आहे। यानंतर बातमी